नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉल एक्झाम्पल 10th स्टँडर्ड MSBT बोर्डमधलं. तर एक्झाम्पल नंबर 3 आहे. तर एक्झाम्पल असं आहे, अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन अ 6 hours. फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. सेकंड कंडिशन अशी आहे, द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 hours. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आपल्याला या ठिकाणी दोन स्पीड फाइंड आउट करायचे आहेत. एक आहे स्पीड ऑफ वॉटर, करंट वॉटरचा जो स्पीड आहे तो, आणि स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे पाण्यामध्ये असताना त्या बोटचा स्पीड किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण एखादे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करत असतो त्यावेळेस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये तर दोन कंडिशन आपल्याला शोधाव्या लागतात. त्या दोन्ही कंडिशन सेपरेट असतात. अशा प्रकारे आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहोत, तर थोडंसं आपण विचार करूया की एक्झाम्पल नक्की काय आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये आधी सगळ्यात जास्त आपण वर्ड प्रॉब्लेम्स एक्झाम्पल काय आहे समजून घेऊया. अ बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम. बोट काय करते तर 16 किलोमीटर अपस्ट्रीममध्ये ट्रॅव्हल्स करते आणि सेम बोट 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता अपस्ट्रीम जाण्यासाठी डिस्टन्स किती आहे 16 किलोमीटर आणि डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी डिस्टन्स आहे 24 किलोमीटर. आणि ह्या दोघांचा जर अपस्ट्रीमला जातानाचा वेळ आणि डाऊनस्ट्रीमला येतानाचा वेळ ह्या दोघांचं जर आपण प्लस केलं तर तो वेळ किती आहे तर इन 6 hours. मग दोघांचा वेळ जर आपण ॲड केला तर किती, ती सेम बोट अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम डिस्टन्स कवर करते किती तासामध्ये तर 6 तासामध्ये. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन अशी सांगितली आपल्याला, द सेम बोट सेमच राहणार आहे. बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम. आता सेकंड कंडिशनमध्ये काय झालं तर डिस्टन्स इन्क्रीज केलेलं आहे, 36 किलोमीटर अपस्ट्रीमला जाते. मगाच्या केसमध्ये काय होतं तर 16 किलोमीटर अपस्ट्रीम जात होते, आता 36 किलोमीटर अपस्ट्रीमला जाते आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम बोट ट्रॅव्हल्स करते. डाऊनस्ट्रीमला मगाशी किती होते तर 24 होते, आता किती आहे 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आणि ह्या दोघांचं जर आपण टाईम कॅल्क्युलेशन केलं तर किती आहे तर 13 hours ती बोट काय होते, डिस्टन्स अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम डिस्टन्स कवर करते. ओके, आपण आता एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. सो सोल्युशन आपण स्टार्ट करूया. काय सांगितलं आहे, फर्स्ट केसमध्ये बोट ट्रॅव्हल्स करते आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. लेट द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. काय पकडू, आता आपल्याला बोटचा स्पीड माहीत नाही, सो आपण काय करूया x km/h. आणि या ठिकाणी आपण x km/h वापरणार आहोत बिकॉज बोटचं जे टाईम आहे ते आपल्याला 6 hours दिलेलं आहे. सो आपण स्पीड कशामध्ये घेणार आहे, x km/h घेणार आहोत. सेम आपल्याला वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. द स्पीड of water current be y km/h. ओके, आता थोडंसं आपण हे विचार करूया. एक्झाम्पल सॉल्व करत असताना ज्यावेळेस एखादी बोट अपस्ट्रीमला जाते त्यावेळेस काय होणार आहे तर पाण्याचा स्पीड आणि बोटेचा स्पीड हा वेगवेगळा असणार आहे. आणि डाऊनस्ट्रीमला बोट येत असताना पाण्याचा स्पीड आणि बोटचा स्पीड काय होणार आहे तर एकत्र होणार आहे. सो स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम किती असणार आहे,
किती असणार आहे, तर बोटचा स्पीड किती आहे एक्स किलोमीटर पर आवर आणि वॉटरचा स्पीड किती असणार आहे वाय किलोमीटर पर आवर. डाऊनस्ट्रीमला येताना पाणी आणि बोट ह्या दोघांचं स्पीड काय होणार आहे एकत्र होणार आहे. सो मी देअरफॉर एक्स प्लस वाय. हा बोटचा स्पीड आहे एक्स किलोमीटर पर आवर, हा वॉटरचा स्पीड आहे एक वाय किलोमीटर पर आवर. एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. ओके. आता ह्या ठिकाणी आपण काय बघितलं डाऊनस्ट्रीम बघितलं. सेम स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीमला जाण्यासाठी आता काय होणार आहे याच्या अपोजिट वेळ होणार आहे. अपस्ट्रीमला जाताना काय होणार आहे वॉटरचा स्पीड हा बोटच्या स्पीडमध्ये मिक्स होणार नाही. तो काय होणार आहे मायनस होणार आहे एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. अशा ठिकाणी अशा तऱ्हेने आपण काय केलं स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम किती आलं एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर आला आणि स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. या ठिकाणी आता थोडंसं एक्झाम्पल आपण समजून घेऊया. काय क्वांटिटी काय आहे डिस्टन्स दिले आपल्याला, स्पीड आहे, टाईम आहे. थोडं समजून घेण्यासाठी मी काय करतो इथे थोडंसं एक चार्ट देतो. डिस्टन्स फर्स्ट कंडिशनमध्ये डिस्टन्स आहे किती 16 किलोमीटर आहे अपस्ट्रीमला. इथे अप करतो मी. स्पीड आपल्याला माहीत नाही आहे ओके, पण टाईम दिलेला आहे आपल्याला. आणि अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम किती आहे तर 24 डाऊन आहे ओके. आणि ह्या दोघांचा जो टाईम कॅल्क्युलेशन किती आहे तर 6 आवर्स आहे. स्पीड आपल्याला काढायचं आहे फाइंड आउट करायचं आहे ओके. सेकंड कंडिशन आपल्याला असे सांगते की 36 किलोमीटर अपस्ट्रीमला जाते आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीमला जाते. स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ह्या दोघांचं टाईम कॅल्क्युलेशन किती आहे तर 13 आवर्स आहे ओके. आता आपल्याला जे टायमिंग दिलेलं आहे काय दिलं आहे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचं टायमिंग किती आहे 6 आवर्स आहे. सो आपल्याला फॉर्म्युला माहीतच असेल टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. फर्स्ट केसमध्ये 16 डिस्टन्स किती आहे 16 आहे. आपल्याला काय करायचं आहे इक्वल टू टाइम्स फाइंड आउट करायचं आहे. बाय फर्स्ट कंडिशन डिस्टन्स किती आहे आपला 16, स्पीड किती आहे अपस्ट्रीमच्या वेळेस तर एक्स मायनस वाय प्लस 24 डाऊनस्ट्रीमचा स्पीड किती आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू हा अपस्ट्रीमचा टाईम डाऊनस्ट्रीमचा टाईम इज इक्वल टू 6 आवर्स. इक्वेशन फर्स्ट. Same as it is by second condition. By second condition काय सांगते बोट 36 किलोमीटर अपस्ट्रीम ट्रॅव्हल्स करते प्लस 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम ट्रॅव्हल्स करते. टाईम अपस्ट्रीमचा टाईम डाऊनस्ट्रीमचा टाईम इज इक्वल टू 13 आवर्स ओके. इक्वेशन सेकंड आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. मी पुन्हा एकदा जरा एकाच पेजवर दोन इक्वेशन लिहून घेतो. 16 एक्स मायनस वाय प्लस 24 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आवर्स. इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन 36 अपॉन एक्स मायनस वाय प्लस 48 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. इक्वेशन सेकंड. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. जर समजलं नसेल तर त्या ठिकाणी मला
कमेंटमध्ये मला पाठवून द्या, मी लगेच आपले डाऊट्स क्लिअर करेन. ओके. नाऊ बाय रिप्लेसिंग अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण 1.4मध्ये सॉल्व केलेलेच आहेत. बाय रिप्लेसिंग काय रिप्लेस करायचं आहे आपल्याला, 1/x - y इज इक्वल टू m and 1/x plus y is equal to n. Equation may be 16m plus 24n is equal to 6. Equation number third. And second equation is 36m plus 48n is equal to 13. Equation number 4. ओके. आता आपल्याला काय करूया तर इक्वेशन सॉल्व करूया. आता 16m plus 24n इज इक्वल टू 6. आपण इक्वेशन नंबर 3ला 2ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन थर्ड. काय येणार इक्वेशन, 32m plus 48n इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 5. या ठिकाणी आपल्याला 48n आणि 48n सेम टर्म दिसत आहेत. आपण काय करूया, मायनस करूया. काय मायनस करूया, फोर्थमधून 5th मायनस करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5th फ्रॉम 4th. So 36m plus 48n is equal to 13. 32m plus 48n is equal to 12. सबस्ट्रॅक्ट करतोय, साइन चेंज होणार, गेट कॅन्सल. 36 minus 32 is equal to 4m. 13 minus 12 is equal to 1. m is equal to 1/4. ओके. या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. m ची व्हॅल्यू आता काय करूया आपण, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण काय करूया, m ची पुट m is equal to 1/4 इन इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 m ची व्हॅल्यू मिळाली 16. m ची व्हॅल्यू काय आहे, 1/4 प्लस 24n इज इक्वल टू 6. 4 4 16. सो 4 plus 24n is equal to 6. 24n is equal to 4 plus goes there minus 24. Therefore 24n, 6 minus 4 2. n is equal to 22/24. Therefore n is equal to 1/12. या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाले 1/4, n ची व्हॅल्यू मिळाले 1/12. ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. बट आपण काय केलं होतं, रिप्लेस केलं होतं. m ची व्हॅल्यू आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे का, नाही आहे. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सची, जे आपलं काय आहे, स्पीड आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर एक्स आहे आणि स्पीड ऑफ वॉटर करंट y km/h आहे. सो m is equal to 1/4, but m is equal to 1/x minus y. इथे काय करूया आपण, n is equal to काय, 1/x plus y. पुट 1/4. m ची व्हॅल्यू काय आहे, 1/4 आहे. 1/x minus y. Same here, therefore n is equal to 1/12 is equal to 1/x plus y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x minus y is equal to 4. Therefore
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. आता आपल्याला इक्वेशन मिळाली काय 6 अँड 7. आपण ह्या दोन इक्वेशन सॉल्व करूया. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 12. ॲड करूया प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 2x इज इक्वल टू 16. x इज इक्वल टू 16 अपॉन 2, x इज इक्वल टू 8. Okay, now put the value of x in equation number 6 or 7. x ची व्हॅल्यू किती मिळाले. put x is equal to 8 in equation 6 करूया आपण. 8 minus y is equal to 4, minus y is equal to 4 minus 8, therefore minus y is equal to minus 4, therefore y is equal to 4. ओके, x आपण काय कशासाठी पुट केलं होतं तर x इज द स्पीड, therefore speed of the boat in still water किती असणार आहे 8 किलोमीटर पर आवर. The speed of water current किती असणार आहे 4 किलोमीटर पर आवर. दिस इज द आन्सर. समजलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसेल समजलं तर कमेंट करा. आपण पुन्हा एकदा एक्झाम्पल नवीन पद्धतीने समजून घेऊ शकतो. थँक्यू.